नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट पदासाठी जे पूर्व परीक्षेसाठी जे PYQ प्रश्न असतात मित्रांनो, त्यासाठी सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी मी उपलब्ध करून देण्यात आलेले मित्रांनो. 2018 ते 25 पर्यंत सगळ्या PYQ क्वेश्चन तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला ही PDF कुठे भेटणार आहे त्याविषयी पण मी सविस्तर सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. यामध्ये PDF मध्ये बघू शकता तुम्ही अगदी एकदम चांगल्या स्वरूपात म्हणजे PDF यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अगदी प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये बघू शकता एकदम क्लिअर दिसत आहे. कोणतीही म्हणजे एकदम PDF स्वरूपात आहे. कोणती यामध्ये तुम्हाला खाडाखोड दिसणार नाही आणि ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळणार मित्रांनो. पोलीस भरती पॉईंटच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही PDF उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही याची झेरॉक्स काढू शकता मित्रांनो. आणि जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत MPSC गट क पदासाठी फॉर्म भरला नसेल, आतापर्यंत फॉर्म चालू आहे मित्रांनो, त्यासाठी मुदतवाढ झालेली आहे. तर 10 ऑगस्टपर्यंत तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल आणि 13 ऑगस्टपर्यंत तुम्ही या पदासाठी पेमेंट करू शकता. तर सगळ्यांनी MPSC प्रोफाईल बनवून ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो. आणि ही PDF तुम्ही अगदी सगळ्यांनी झेरॉक्स वगैरे काढून घ्यायची मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करून. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला मित्रांनो MPSCसाठी प्रोफाईल क्रिएट करावी लागेल. त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन जर तलाठी पदासाठी आणि लिपिक पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इंग्लिश 40 आणि मराठी 30 टायपिंग असणे आवश्यक आहे मित्रांनो. ती मशीन टायपिंग असो किंवा कॅम्प्युटरवरती असो कोणती पण टायपिंग असणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला डोमिसाईल वगैरे लागणार आहे. आणि जे विद्यार्थ्यांच्याकडे कास्ट वगैरे असेल त्यांनी काय कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे. आणि समांतर आरक्षणवाले विद्यार्थ्यांना यामध्ये भरपूर फायदा होणार मित्रांनो. जे प्रकल्पग्रस्त खेळाडू वगैरे असतील त्यांच्यासाठी पण भरपूर यामध्ये जागा येणार आहे. आणि समांतर आरक्षणवाल्या विद्यार्थ्यांचं यामध्ये गट क पदासाठी खूपच कमी कट ऑफ लागण्याची शक्यता आहे मित्रांनो. आतापर्यंत सहसा 8-9 लाखाच्या आसपास फॉर्म आलेले मित्रांनो. 10 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्याआधी सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहे. आणि कोणाला अजून काही डाऊट असेल काही क्वेश्चन असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांनी कमेंट करायचं मित्रांनो. आणि कोणाला काही पर्सनल प्रॉब्लेम वगैरे असेल फॉर्मविषयी काही तक्रार असेल किंवा बाकीच्या गोष्टी डॉक्युमेंटविषयी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलला मेसेज करायचा मित्रांनो. टेलिग्राम चॅनल पण तुम्ही करू शकता. आणि ऑफिशियल आपल्या टेलिग्राम आणि याची इंस्टाग्रामची तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही इंस्टाग्राम किंवा मला टेलिग्रामला पर्सनल मेसेज करू शकता. मी शक्य झाल्यास प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.